नमस्कार. मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, MST-CET 2026च्या तयारीसाठी केमिस्ट्री या विषयामधून सॉलिड स्टेट या चॅप्टरच्या शॉर्ट नोट्स तयार केलेल्या आहेत की ज्याचा फायदा या परीक्षेला तुम्हाला 100% होणार. आणि असेच शॉर्ट नोट्सचे वेगवेगळे चॅप्टर्स हे तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळतील. जर आपल्याला या अनुषंगानं स्वतंत्रपणे काही मार्गदर्शन हवं असेल किंवा त्याची PDF लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा मोबाईल नंबर देतोय, त्यावर तुम्ही थेट संपर्क साधू शकता. या नोट्स 100% तुम्हाला या परीक्षेमध्ये चांगलं यश मिळवून देतील, यामध्ये कोणतीही शंका असणार नाही. क्रिस्टलाइन वर्सेस amorphous substances. Crystalline means true solids, definite shape, sharp melting point, long range order, anisotropy. Keep in mind the examples: NaCl, quartz, ice, metal like sodium, silver, copper, diamond, graphite, ceramics. Next, amorphous. Pseudo solids or supercooled liquids. No definite shape, no sharp melting point, short range order. This property is very important, that is isotropic. Examples: glass, plastic, rubber, metallic glass, metal, metalloid, alloy. Next one, the isomorphism versus polymorphism. Means isos means same, isomorphism means same form. Two or more substances have same crystal structure, same atomic ratio. For example, NaF and MgO. So they have same atomic ratio, same crystal structure. Polymorphism means many forms. Single substance exists in two or more forms. For example, CaCO3, calcite and अर्जोनाइट. इथं आपल्या लक्षात येईल की सिलिका जर पाहिला तर सिलिकाचे एलोट्रॉप्स बघितले तर अल्फा कॉर्ड्स, बीटा कॉर्ड्स अँड क्रिस्टोबेलाइट असणारे आहेत. टाइप्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स तुम्हाला माहित आहेत, अभ्यासलेला आहे शॉर्टमध्ये बघा. आयोनिक सॉलिड्स, कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स महत्वाचे आहेत. चार्जड आयन्स, हार्ड आहे, ब्रिटल आहे, हाय मेल्टिंग पॉइंट, नॉन कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी इन सॉलिड स्टेट. एक्झाम्पल सॉल्टची लक्षात ठेवा. नेक्स्ट, कोव्हॅलंट सॉलिड्स, कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल जे असणारे आहेत ते ॲटम्स आहेत. व्हेरी हार्ड, इनकॉम्प्रेसिबल, हाय मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट. एक्झाम्पल्स पहा: डायमंड, क्वार्ट्स, बोरॉन नायट्राइड, कार्बोरॅन्डम, ग्राफाइट. These are the examples. Molecular solid constituent particles, molecules or unbonded single atoms. Polar molecules, water and SO2. Non-polar, methane and hydrogen, in which weak van der Waals force of attraction, that is London force of attraction, are observed. Argon, neon in gaseous state. These are the unbonded single atoms. Hydrogen bond, H2O, HF and NH3. Intermolecular hydrogen bond is observed. Next one is a metallic solids, positive ions in a sea of electrons. Unit cells. The smallest repeating structural unit of crystalline solid is nothing but unit cell, and there are of four types: primitive, simple unit cell, in which only atoms present at corners, 8 corners ला असणार आहेत. नेक्स्ट, बॉडी सेंटर्ड, कॉर्नर प्लस सेंटर ऑफ बॉडी. फेस सेंटर्ड, कॉर्नर प्लस सेंटर ऑफ फेस. and base centered, corners plus center of any two of its opposite faces. हे लक्षात ठेवा. हा सिक्वेन्स खूप महत्वाचा आहे. या सिक्वेन्स प्रमाणे पुढं तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. क्रिस्टल सिस्टीम तुम्हाला माहित आहे, देर आर 7 क्रिस्टल सिस्टीम अँड 14 ब्रेवाइस लॅटायसेस. लक्षात ठेवण्यासाठी एक शॉर्टकट इथं आहे, OC, ओरिजिनल कॉपी, MT, ओरिजिनल कॉपी MT, R1H1T1. आता O याचा अर्थ ऑर्थोरॉम्बिक 4 आहेत.
म्हणजे चारही युनिट सेलचे जे काही टाइप्स असणारे आहेत ते सगळे ऑर्थोरॉम्बिक मध्ये पाहायला मिळतील, म्हणून 4 म्हटलंय. क्युबिक मध्ये 3 आहेत. 3 म्हणजे पहिल्या सिक्वेन्सनं 3 बेस सोडून. मोनोक्लिनिक बेसला मोनोक्लिनिक मध्ये प्रिमिटिव्ह आहे आणि ओसीच्या बेसला एम म्हणून आपण बेस त्यामध्ये लक्षात घ्या. म्हणजे याच्यामध्ये फेस सेंटर्ड नाही हे आपण लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे. टी हा जो आहे तो एमच्या बॉडीमध्ये आहे, त्यामुळं AOCMT हे 4 झाले, म्हणून हा जो टी आहे तो इट रिप्रेझेंट टेट्रॅगॉनल. 2 आहेत, प्रिमेटिव्ह प्लस बॉडी सेंटर्ड. म्हणजे या पद्धतीनं OCMT आपण लक्षात ठेवा. R1H1T1 का म्हटलंय तर याच्यामध्ये प्रिमेटिव्हच फक्त असणारा आहे. आर रॉम्बोहायड्रल, एच हेक्झॅगॉनल, आणि हा टी पुन्हा रिपीट होतोय, 2 वेळा येतोय, त्यामुळे हे 3 आहेत म्हणून हा ट्रायक्लिनिक असणार आहे. म्हणजे या पद्धतीनं हे 7 क्रिस्टल सिस्टीम आणि 14 ब्रेवायसिस लॅटायसिस तुम्ही लक्षात ठेवू शकता. कोऑर्डिनेशन नंबर अँड पॅकिंग इफिशियन्सी इन सिस्टीम हे शॉर्टमध्ये लक्षात ठेवा. सिंपल क्युबिक बॉडी सेंटर्ड, हेक्झॅगॉनल क्लोज पॅक्ड, क्युबिक क्लोज पॅक्ड फेस सेंटर्ड, नंबर ऑफ पार्टिकल्स 1 2 4, कोऑर्डिनेशन नंबर 6 8 12, पॅकिंग इफिशियन्सी लक्षात राहत नसेल तर सिक्वेन्स 5 6 7 एवढं लक्षात ठेवा. म्हणजे इथं तुमच्या लक्षात येईल 5 52 68 74 अँड दिस इज द फ्री स्पेस किंवा व्हाईड स्पेस आपण म्हणतो. 100 मधून हे पर्सेंटेज काय करायचं आहे, वजा करायचं आहे. तुम्हाला फ्री स्पेस किंवा ओपन स्पेस जो असणार आहे, व्हाईट स्पेस, तो तुम्हाला मिळेल. काही महत्वाचे फॉर्म्युले याच्यामध्ये पाहायला मिळतात. एज लेंथ अँड रेडियस. SC मध्ये एज इक्वल टू 2R म्हणजे R इज इक्वल टू A/2. बॉडी सेंटर्ड मध्ये आर जो असणार आहे, बॉडी ॲज कम्पेअर्ड टू फेस मोठी असल्यामुळं R इज इक्वल टू √3A/4 असणार आहे. आणि फेस सेंटर्ड मध्ये आपण पाहिलं R इज इक्वल टू √2A/4, कारण फेस हा बॉडीपेक्षा लहान आहे, त्यामुळे इथं 3 आणि इथं 2 आला, हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे फॉर्म्युले लक्षात ठेवा. डेन्सिटी रो इज इक्वल टू NM डिवायडेड बाय A³ ॲव्होगाड्रॉस नंबर. हे कन्व्हर्जन आपण लक्षात ठेवा. आणि त्याचबरोबर नंबर ऑफ पार्टिकल्स इन एक्स ग्रॅम, नंबर ऑफ युनिट सेल्स इन एक्स ग्रॅम मेटल, नंबर ऑफ युनिट सेल्स इन व्हॉल्यूम ऑफ मेटल हे आपण लक्षात ठेवले फॉर्म्युले, तर मल्टिपल चॉईस क्वेश्चन सोडवताना तुम्हाला कुठं अडचण येणार नाही. क्रिस्टल डिफेक्ट्स तुम्हाला माहिती आहे, त्यातले 2 महत्वाचे आहेत. एक शॉर्टकी डिफेक्ट असणार आहे, मिसिंग ऑफ इक्वल नंबर ऑफ कटायन्स अँड अनियन्स. म्हणजे ओरिजिनल साईटमधून कटायन अनियन हे जागा सोडतात आणि त्यामुळं तिथं वॅकन्सी क्रिएट होते, त्यामुळे डेन्सिटी काय होते त्यांची कमी होते. एक्झाम्पल्स पहा NaCl, AgBr, KCl. हे एक्झाम्पल्स आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नेक्स्ट फ्रँकेल डिफेक्ट आहे. Ions, particularly cations, they are having smaller atomic size as compared to anions. Occupies interstitial position or sites. म्हणजे इथं काय होतं तर कटाईन जे असणारे आहेत जे आकारानं लहान आहेत, दे लिव्ज इट्स देअर ओरिजिनल साईट इन अ क्रिस्टल लॅटाइस अँड ऑक्युपाइज द इंटरस्टिशियल पोझिशन इन द क्रिस्टल लॅटाइस. आणि त्यामुळं हा जो डिफेक्ट असणार आहे तो इट इज कॉम्बिनेशन ऑफ वेकन्सी, कशामुळं तर कटाईनच जागा सोडली म्हणून, आणि त्याच क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये इंटरस्टिशियल पोझिशनला ते जागा ऑक्युपाय करतात म्हणून इंटरस्टिशियल डिफेक्ट. त्यामुळं डेन्सिटी रिमेन्स द सेम. म्हणजे इथं फक्त जागा बदलली जाते, त्यामुळं तिथं काय होतं डेन्सिटी बदलायचा प्रश्न येत नाही. एक्झाम्पल AgCl, AgBr, AgI, CF2. हा AgBr जो असणारा आहे तो दोन्ही डिफेक्टमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. यामधली ही नोट खूप महत्वाची आहे पहा. अल्कली मेटल्स डू नॉट शो फ्रँकेल डिफेक्ट. कारण अल्कली मेटलच्या बाबतीमध्ये आयोनिक साईज म्हणूया आपण, ते ॲटॉमिक साईज आणि आयोनिक साईज ही मोठी असणारी आहे. आणि या दोन्ही डिफेक्टमध्ये ॲटॉमिक साईज किंवा आयनची साईज ही कटाईनची पर्टिक्युलरली लहान असणारी आहे. ब्रास म्हणजे काय असणार आहे, इट इज नथिंग बट याला कॉपर अँड झिंक. आता कॉपर जो असणार आहे तो होस्टला आहे, म्हणजे याचा अर्थ होस्ट ॲटम म्हणजे ज्या रेग्युलर साईट्स असणार आहेत तिथं असणार आहेत.
आणि झिंक हा फॉरेन ॲटम म्हणजे बाहेरून इम्प्युरिटी आपण ॲड केलेली असणार आहे आणि ते झिंक काय करतात, कॉपरची जागा ऑक्युपाय करतात. ते जे असणार आहे अलॉय ते ब्रास असणार आहे. स्टेनलेस स्टीलचा आपण जर विचार केला तर आयर्न ऑक्युपायज द ओरिजिनल साइट्स अँड कार्बन जे पार्टिकल्स असणार आहेत ते स्मॉलर इन साईज असणार आहेत. त्यामुळं दे आर ट्रॅप्ड इन द इंटरस्टिशियल पोझिशन ऑर साइट्स. ते स्टेनलेस स्टील असणार आहे. त्यानंतर मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट, डिफिशियन्सी ऑफ मेटल. बरोबर, हे कोण दाखवतं तर मेटल असे की जे व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. म्हणजे एकच मेटल परंतु ऑक्सिडेशन स्टेट त्याची काय असणार आहे, वेगवेगळी असणारी आहे. उदाहरणार्थ NiO पाहिलं तर NiO मध्ये Ni2+ आयन आहे. हा ज्यावेळी तो लॅटायसाइट्स ओरिजिनल पोझिशन सोडतो त्यावेळेस तिथं व्हॅकन्सी क्रिएट होते. परंतु इलेक्ट्रॉनची संख्या वाढते. एक Na2+ आयन ज्यावेळी मिस होईल त्यावेळेस 2 इलेक्ट्रॉन्स वाढले असतील आणि ते बॅलन्स करण्यासाठी 2 Ni3+ आयन हे तिथं जागा ऑक्युपाय करतात. म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स तिथं काय केले जातात, बॅलन्स केले जातात. आणि हे खूप महत्वाचं असणार आहे. मेटल एक्सेस डिफेक्ट, मेटल एक्सेस आहे. उदाहरणार्थ सोडियम क्लोराईड क्रिस्टल जो असणार आहे तो कलरलेस आहे, बट इट इम्पार्ट्स कलर टू द कलरलेस क्रिस्टल. म्हणजे एफ सेंटरमुळं फॉर्मेशन ऑफ एफ सेंटर असेल त्याला फार सेंटर असं म्हटलं जातं, त्यातला एफ इथं वापरलेला आहे. म्हणजे कलरलेस सबस्टन्सला कलर मिळवून देणं त्याला एफ सेंटर आपण असं म्हणतो. ते सोडियम क्लोराईड हे एक्झाम्पल त्याचं असणार आहे. नाव इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज, इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीजमध्ये दोन आहेत. एन टाईप सेमीकंडक्टर, एक्स्ट्रिन्सिक सेमीकंडक्टर असणार. एन याचा अर्थ निगेटिव्ह. डोपिंग प्रोसेस तुम्हाला माहित आहे, त्यातला ॲडेड इम्प्युरिटीला आपण डोपंट म्हणतो. पेंटॅव्हॅलंट एलिमेंट्स म्हणजे एन टाईप जो असणार आहे तो पेंटॅव्हॅलंट एलिमेंट असणार आहेत. म्हणजे 15 ग्रुपचे असणारे आहेत, फॉस्फरस किंवा आर्सेनिक. चार्ज कॅरियर त्यांच्यामध्ये कोण असतो तर इलेक्ट्रॉन्स हा मेनली असतात, निगेटिव्ह चार्ज, म्हणून एन टाईप असं म्हटलेलं आहे. आता इथं पी टाईप सेमीकंडक्टर हा देखील एक्स्ट्रिन्सिक आहे. डोपंट यामध्ये जो असणारा आहे तो ट्रायव्हॅलंट एलिमेंट्स म्हणजे ग्रुप 13चे एलिमेंट्स असणारे आहेत. यामध्ये चार्ज कॅरियर जो असणार आहे तो मेनली होल्स. ॲब्सेन्स ऑफ इलेक्ट्रॉनमुळे जो होल तयार होतो इट बिहेव्स ॲज अ पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे तो पॉझिटिव्ह चार्ज जो असणार आहे तो इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो म्हणून त्याला पॉझिटिव्ह चार्ज असं म्हटलेलं आहे. ग्रुप 13, 14, 15, 16, 17 पहा. इथं सिलिकॉन जो असणार आहे तो 14 ग्रुपमध्ये आहे. फॉस्फरस ऍड केला तर एन टाईप सेमीकंडक्टर पाहायला मिळेल आणि बोरॉन जर ऍड केला तर पी टाईप सेमीकंडक्टर आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथं इलेक्ट्रॉन, कारण सिलिकॉनमध्ये 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत, फॉस्फरसमध्ये 5 आहेत. तर फॉस्फरस ऍड केला तर तो सिलिकॉनची जागा घेईल, त्यावेळेस एक इलेक्ट्रॉन हा ज्यादा असतो विच कॅन मूव्ह थ्रूआउट द क्रिस्टल स्ट्रक्चर अँड कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी. बोरॉनच्या बाबतीमध्ये 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत. हा ज्यावेळी सिलिकॉनची जागा ऑक्युपाय करेल त्यावेळेस एक इलेक्ट्रॉनची कमतरता तिथं असणारी आहे, कारण सिलिकॉनमध्ये 4 आहेत. त्यामुळं तिथं इलेक्ट्रॉनची कमतरता असल्यामुळं तिथं एक व्हॅकंट प्लेस तयार होईल किंवा होल तयार होईल, त्याला आपण पॉझिटिव्ह चार्ज म्हणतो. आणि मग शेजारच्या बॉन्डमधून इलेक्ट्रॉन तिकडे येतो त्यावेळी इलेक्ट्रॉन एका डायरेक्शनमध्ये आणि पॉझिटिव्ह चार्ज किंवा पॉझिटिव्ह होल हा त्याच्या विरुद्ध बाजूने तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. हे आपण लक्षात ठेवायचं. मॅग्नेटिक प्रॉपर्टीज, मॅग्नेटिक प्रॉपर्टीजमध्ये डायमॅग्नेटिक, डायमॅग्नेटिक ऑल इलेक्ट्रॉन्स आर पेअर्ड. सो अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड वीकली रिपेल्ड, म्हणजे वीकली रिपेल्ड बाय मॅग्नेटिक फील्ड. एक्झाम्पल्स यामध्ये लक्षात ठेवा, N2F2 NaCl H2O अँड बेन्झिन. पॅरामॅग्नेटिक सॉलिड्स, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स weakly attracted by the magnetic field. Oxygen Ce2+, Fe3+, Cr3+. And last one is a ferromagnetism, large number of unpaired electrons, so under the influence of magnetic field strongly attracted by the magnetic field. हे लक्षात आपण ठेवा. FeCO, निकेल, GdCrO2. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तो लाईक करा, शेअर करा. आपण या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि
व्हिडिओ विद्यार्थ्यांच्यापर्यंत म्हणजे आपल्या मित्रांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आपण इथं थांबूया. धन्यवाद.